नेपाळ फक्त 2 गोष्टींसाठी फेमस आहे. मोमोज आणि सिक्युरिटी गार्ड. इंडियन लोकांना नेपाळला जायला व्हिसा लागत नाही. एवढं ते म्हणतात ना, म्हणजे म्हणतात ना, त्याला असं म्हणतात ना, की चल आहे, त्याचा लिंबू. जास्त त्याला कोण खेळायला घेत नाही. तर अर्ध्या लोकांना तर इंडियाचं हे पण माहिती नसेल, की इंडियाच्या बाजूला नेपाळ आहे. त्यांना असं वाटत असेल, ह्या इंडिया इथं संपतो आणि त्याच्या पुढे लगेच चायना चालू होतो. एवढं ते म्हणतात ना, नॉट कन्सिडर देश होता. म्हणजे आता थोडंसं ते रायट्स वगैरे चालू झाल्यानंतर थोडंसं त्याला म्हणतात ना, भाव भेटायला लागलाय. नाही तर कोणीच होतं. नेपाळ म्हणजे फक्त मोमोज आणि सिक्युरिटी गार्ड एवढंच फक्त माहिती आहे. बाकी काय नाही माहिती. राईट वगैरे झाले ना, त्यात तो एक मोठा विषय होता, की त्यात सगळी म्हणतात ना, जेनझी लोक होती जास्त करून, म्हणजे यंग पॉप्युलेशन होतं. मला वाटतं आपल्या इंडियातलं पॉप्युलेशन यंग एवढं म्हणतात ना, एकाच गोष्टीसाठी प्रोटेक्ट होऊ शकतं. जर समजा इंडियामध्ये पॉर्न बॅन केलंय, हे आता व्हीपीएन वगैरे लावून लोक बघतात. पण जर खरंच जर इंडियामध्ये पॉर्न बॅन झालं, तरच मला वाटतं इंडियामध्ये एवढ्या लेवलचं प्रोटेक्ट होऊ शकतं जेनझी लोकांमध्ये. बाकीच्या कुठल्या गोष्टीला होण्यातला वाटत नाही. बाजवली ती बेरोजगारी, बाजवलं सगळं एम्प्लॉयमेंट महत्वाचे इश्यू. जर पॉर्न बॅन झालं आणि जॉनी सिन्स दिसायचा बंद झाला, तरच एवढ्या लेवलचा प्रोटेस्ट होऊ शकतो, की बाबा